आणि त्यांनी आपल्याला एक कुदरती नॅचरली अशी जी रीत दाखवली आहे ती लग्नाच्या वेळेला एवढीच नाही तर आपल्यामध्ये येणं जाणं चालू असतं. आवागमन सांगतात त्याला. आणि तिथे सुद्धा वाजंत्री वाजवतात. पण आता जो आपल्यामध्ये अवतार आलाय त्याने आपल्याला रीत दाखवली आहे की लग्नाच्या वेळेला काय करायचं आणि आपल्यामधून जो काही कोणी शांत झाला असेल आणि त्या टायमाला काय करायचं ते सगळं आपल्या गुलाम बाबाने आणि केसरी सिंग दादाने दाखवलं आहे आपल्याला. म्हणून आज या पोझिशन मध्ये बसलो आहे आपण. नाहीतर असं बसून आपल्याला चालत नाही. फार बँड वाजायचे, नाचायचं आणि इकडे तर काय पण आमच्याकडे सातपुड्यामध्ये ढोल वाजून नाचायचे आणि आता बक्षीस ठेवले आहेत. ढोल वाजणाऱ्याला बक्षीस अशी पद्धत चालू होऊन गेली तिकडे. पण अजून बंद करायचा प्रयत्न चालू आहे. तर आज आपण हे लग्न लावतो आहेत दोन पोरापोरींच. तर आता इंडिया नॉन ज्युडिशियल सांगितलं आहे. इंडिया नॉन ज्युडिशियल म्हणजे सत्य, नॅचरली, कुदरती, ईश्वरी. आपण मानवाने बनवलं नाही. जे ईश्वरी आहे, कुदरती आहे, तेच तेच करायचं. म्हणजे ती ओळख दिली आपल्याला आणि म्हणून आपण त्या पद्धतीने आज लग्न लावायचे आहे. आता बघा, लग्न लावताना देवाची पूजा करतात असे, पण ती देवाची पूजा, देव कोण आहे आणि देव कोणाला म्हणतात आजपर्यंत आपल्याला कोणी सांगितलं नाही. आता गुलाम बाबा आणि केसरी सिंग दादा आले तेव्हा देव कोण आहे ते पण दाखवून दिलंय आपल्याला. की जे जन्म देणारे माता पिता आहे, सतीपती आहे, देव कितीही तिकडनं पाठवेल पण माता पिता जर कर्मयोग नाही करणार तर रूप कसं येईल. म्हणून दादाने स्वकर्ता पितू की जय सांगितलं आहे. स्व म्हणजे तो स्वतः सृष्टी बनवणारा, पाशी तत्व बनवणारा तो स्व, आणि कर्ता म्हणजे माता पिता दोघे, आणि मिळून हा जो शरीर रूप येतो धरतीवर माताच्या गर्भामधून. आणि अशी रचना केली आहे या मालकाने की एवढासा पाण्याचे टिपका आणि त्या टिपक्यामध्ये इतकी मोठी रचना करून दिली आहे त्याने, सर्जनहार पितू बापने. आणि ती कोणी सांभाळली? आईने. किती? 9 महिने 9 दिवस सांगतात आपण, पण चुकीचं आहे ते. पूर्ण 10 महिने आईच्या गर्भामधून आई किती त्रास सहन करते. गुलाम बाबाने आरतीमध्ये एका कडवामध्ये सांगितलं आहे, हमारी नाव वेदांता मोती बना लो सती अमर कहाणी सुनाओ जयम सांगितलं आहे. आणि आपण जिथे हाताने लिहून अक्षर पाडून दिला आहे, अक्षर काढून दिला आहे, आणि त्याला जो ओम मानतो आपण, ओम, आणि तिथेच पूजा करतो आणि तिथेच पाया पडतो. पण जिथे आपल्याला जन्म देणारी आई बाप आहे आणि त्यांना आपण पाया पडत नाही. आणि जे कुदरती नॅचरली ओरिजिनल ओम आहे त्या ओम मधून आपण बाहेर येतो. आणि आई आपल्याला एक संसार सागर माया सागर सांगितलं आहे, आणि त्या संसार सागर माया सागरामधून आपल्याला
पहिल्याने पूर येतो आणि नंतर मग आपला अवतारी येतो. त्याला बाबाने सांगितले, त्याचंच नाव ठेवलं आहे रंजनपूर. असा एक 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 कुदरती नॅचरली जो व्यवहार आहे तो आपल्यामध्ये बाबा दादा आले आणि त्यांनी आपल्याला हा व्यवहार दाखवला आहे. आता बघा, आता आपण इथे जे काय वैशालीबाई, माताश्री सतीबाई, पिताश्री गंगाराम राजाराम, मुक्काम नेर, जिल्हा धुळे, ही कन्या गोपाल माताश्री अलकाबाई, पिताश्री एकनाथ विश्वनाथ, मुक्काम आंबी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर, यांच्याशी लग्न जुळणार आहे. परत एसी दिव्याबाई, माताश्री विमलबाई, पिताश्री बबलू तिरसिंग, मुक्कामनेर, जिल्हा धुळे, एसी रोहित, माताश्री गंगूबाई, पिताश्री भरत किसन, मुक्काम भोसनी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. हे दोन लग्न आपल्याला इथे या तंबूमध्ये जुळवायचे आहे. तर आता आरती झाली आपली. ही एक कुदरती रीत दाखवते आपलं शरीर कशा कशाने चालतं. आपण सांगतो ज्याला जास्त पैसे भेटले म्हणजे पैशाने शरीर चालतं असं बी सांगतात. पण हे शरीर आहे, कणी, पाणी, अग्नी, धरती, आकाश हे जर नसेल तर हे शरीर चालू शकत नाही. म्हणून जी एक आता आरती सांगितली ती कुदरती आहे. आता आता फुलहार करायचा आहे आपल्याला. तर पहिल्याने वैशालीबाई आणि गोपालभाई यांची फुलहार करायची आहे. वैशालीबाई आणि गोपालभाई उभे राहा. माळ वाटून द्या दोघा ते चौघांना. बघा, वैशालीबाई आणि गोपालभाई, गोपालभाई बाईच्या गोळ्यात माळ टाकेल आणि बाई गोपाल भाईच्या गोळ्यात माळ टाकून पाया पडून घेते. गळ्यात माळ टाकून पाया पडून घ्यायचे. पाया पडून घ्या. डोकं टेकव, डोकं टेकव. आपकी जय करून घ्या. स्वकर्ता पितू की जय करून घ्या. परत
सगळ्यांना एकदाच एकदाच त्यांना करून घे. चला, दिव्याबाई आणि रोहित भाई मा टाकून पाय पडून घे. आता फुलहार झाले. आता आई वडील इथे समोर येऊन उभे राहील. आता ज्या त्या आई वडिलांना पोरगी पाया पडेल, नंतर जवाई. वैशाली बाई आणि गोपाल भाई तुम्ही दाखवा. झालं 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 नाही ना. पाय पड, तिथे पाय पडले तसे हा सासू सासऱ्याला आणि इथे यायचं, सगळे लाईनशीर उभं राहायचं. झालं. आता या इथे लाईन मध्ये उभे राहा. हे चार पोरं इथे उभे राहा. आता बाबा दादाची इथे प्रतिमा ठेवली आहे आणि इथे सगळे एकदम पाया पडून घेतील. पाया पडा. उभे राहून विवेक करा. स्वकर्ता पितू के जय. इकडे समाजाकडे फिरून समाजाला विवेक करा. स्वकर्ता पितू के जय. इकडे फिरा. अजून सूर्य इकडे दिसतो आहे, सूर्याकडे विवेक करा. स्वकर्ता पितू के जय. आता हे जे लग्न लावलं आपण, याला काहीच पूजा पाठ वगैरे काहीच नाही लागलं, पण जे जन्म देणारे माता पिता ते घर सोडून पोरगी आता सासू सासऱ्याच्या घरी जात आहे. तर पोरगीला पण असं वाटायला नको की माझे आई वडील तिकडे आहे आणि मी इकडे सासू सासऱ्याकडे राहते.
हे शब्द पण नको आणि हे नाव पण नको घ्यायला पाहिजे. जे जन्म देणारे माता पिता आहे त्याने मोठं केलं आणि ज्या व्यवहाराने आपला अवतार आला आहे त्या व्यवहाराला लावले आपण या पोरांना. मग हे सासू सासऱ्याच्या घरी जाऊन तिथे पण आपले वेगवेगळे नातं ठेवतात, पण ते चुकीचे आहे. जसे जन्म देणारे माता पिता आहे तसे एक वतन देणारे माता पिता तिथे सासू सासरे आहेत, ते पण आई वडील आहे आपले. म्हणून हे नातं आहे, जिथे जन्म घेतलाय तिथे पण तेच नातं आहे आणि जिथे वतन करायला वतनाला गेले आहे तिथे तिथे पण तेच नातं आहे. त्याच्यात अजिबात फरक नाही. पोराला जन्म दिलं काय आणि पोरीला जन्म दिलं काय एकच आहे. म्हणून हे नातं आपल्याला टिकवायचं आहे. आणि आजच्या या प्रोग्राम मध्ये आपण जसं कुदरती सांगितलंय, ईश्वरी सांगितलंय, तर याला किंमत नाही. अमल किमतीचं जीवन आहे आपलं आणि ते निभवायचं कसं कसं निभवायचं ते आपल्यावर आहे. आता हा जो व्यवहार दाखवतो याच्या पुढे वादविवाद नाही, तक्रार नाही. जसे संसार सागर माया सागर मधून आपला अवतार आला आहे तसं आपल्याला हा जीवन सागर पार करायचा आहे आपल्याला. म्हणून आज आपण या दोन पोरी पोराला आपण व्यवहाराला लावून दिलं, सगळ्यांनी मिळून सहभाग घेतला आणि त्यांच्या नावाने आपल्याला काय आत्मसेवा मिळेल. पण आता फार भूक पण लागली असेल कारण टाइम झाला आहे. अजून बोलणारे आहेत ते दोन दोन शब्द ते बोलतील आणि एवढं बोलून माझं जे बोलायचं होतं ते इथे पुरं करतो आणि सगळ्यांना स्वकर्ता पितुके जय. स्वकर्ता पितु के जय. आपकी जय. आज इथे धुळे जिल्ह्यातील नेर गावात जे आपण आपल्या मुखातून निघतं कधी लग्न सोहळा कधी म्हणतो विवाह, त्या निमित्ताने आपण दूरदूरून आलेलो आहे. या दोघं जोडप्यांच्या आई वडील असतील, त्यांचे मामा फुई नातगोत असतील, काका बाबा असतील, तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती